नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. बाबा हे कलाला म्हणत असतात की संगीताला वाटेल तेच जर करत राहिलो ना तर आपल्या घरचं दिवाळ निघेल एखाद दिवशी. कला म्हणत असते की बाबा हो असं नसतं बोलायचं. तेव्हा बाबा म्हणतात की मला माहिती असं नसतं बोलायचं. पैसे कमवायला आयुष्य लागतं आणि खर्चाला एक दिवस सुद्धा पुरत नाही. कसं वागायचं आणि काय करायचं माणसाने. तितक्यातच रॉकेट तिथे आलेला असतो. रॉकेटच्या हातात काठी आणि काठीच्या आधाराने तो चालत असतो. आता कला हे बघते, रॉकेटला म्हणते की रॉकेट काय झालंय आणि तू कुठे पडलास. तेव्हा रॉकेट सांगतो की अगं ताई, एक रिक्षावाला आला आणि त्या रिक्षावाल्याने मला धडकून दिलं. बघ ना, आता नैनाताईच्या लग्नाच्या दिवशीच मला कशी काठी घेऊन थांबावं लागणार आहे. कला म्हणते की आधी तू बरा तर हो आणि मग नंतर स्पीडने कामं कर. कला ही रॉकेट सोबत बोलत असते. तिला एक फोन येतो. ती म्हणते की हो काकू, मी ब्लाऊज न्यायला येते. फोन ठेवून देते. पुन्हा रॉकेटशी बोलायला लागते. पुन्हा तिला फोन येतो. मला 7 गाद्या आणि 2 सतरांच्या हव्या ते त्या पाठवून द्या. आणि पुन्हा फोन ठेवते आणि रॉकेटला म्हणते की रॉकेट, तुला काम हवं होतं ना, तू फक्त एक काम कर, माझ्यासाठी जेवढे काही फोन येतात ना तेवढे फोन मला फक्त सांग आणि महत्वाचं नसेल तर मला फक्त निरोप दे. रॉकेट म्हणतो की चालेल. तेवढ्यातच संगीता तिथे आलेली असते आणि म्हणते की अगं पोरींनो, अशा काय बसलात तुम्ही. माहित नाही का आपल्याला मावशीकडे जायचंय संध्याकाळी संगीतासाठी. आणि तुमच्या डान्सचं काय झालं. कला म्हणते की हो आई, मी बसवते त्या दोघींचा डान्स. संगीता आता नैनाकडे जाते आणि म्हणते की नैने, तू इथं काय बसलीये आणि तुला काय आवरायचं वगैरे नाही. तू काय घालणार आहेस संगीतामध्ये. आणि कले, तू फक्त डान्स शिकवायचा नाहीये, तू सुद्धा यायचंय तिथे. कला मनात विचार करते की त्या अद्वैतला जर समजलं ना मी तिथे, पुन्हा तमाशा करायला लागेल. कला संगीताला म्हणत असते की आई ऐक ना, मी नाही डान्स करणार. संगीता म्हणते की अगं नैनाताईच्या एकतरी कार्यक्रमात मला तू हवी आहेस आणि तुम्हाला तिघींना एकत्र डान्स करताना बघितलं का मला खूप छान वाटतं. मला माहितीये की तू का नाही म्हणतीये. जर तू तिथं असल्यावर चांदेकर काय म्हणतील हाच विचार करतेस ना. हे बघ, ते हळदीशिवाय काही येणार नाही तिकडे. तू काही काळजीच करू नको, मला तुझा डान्स बघायचाय पण. आणि फक्त दिवस रात्र कामं नको करत बसू, एन्जॉय पण कर. तर मंडळी, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओचं टार्गेट असणारे 100 लाईक्स, त्यामुळे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. इकडे रोहिणी ही फार चिडलेली असते आणि सरोजने तिचा जो अपमान केलेला असतो त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि मनात ती म्हणत असते की सरोज वहिनी, अपमान काय असतो ना आता मीच तुला दाखवते. रोहिणी आता फोन करते तर रॉकेटने फोन उचललेला असतो. रॉकेट म्हणतो की माय सेल्फ रॉकेट, कोण पाहिजे तुम्हाला. रोहिणी आता आवाज बदलून बोलत असते की मी संगीची बहन बोलते. अरे, ते संगीने आमंत्रण द्यायला फोन केला होता मला, पण ते माझे मिस्टर लईच विसरभोळे आहेत. त्यांनी तर मला काही सांगितलंच नाही. पण तू सांग ना की लग्न कधी आहे, ते लग्नाची विधी कधी आहेत. रॉकेट विचारतो की आता संगीता मावशीची नक्की कुठली बहीण बोलते हो. रोहिणी म्हणते की तू संगीलाच फोन दे, मी बोलते तिच्याशी. रॉकेट म्हणतो की अहो मावशी, चिडू नका हो. कसं आहे, खऱ्यांच्या घरातले सगळे माणसं ओळखतात मला. नैनाताई, काजूताई, कलाताई बहिणी आहेत माझ्या. आता तुम्ही मला ओळखलं नाही म्हणून आश्चर्य वाटलं मला. रोहिणी म्हणते की तू लय बोलतो रे, आता तुला नसेल सांगायचं तर राहू दे. तेव्हा रॉकेट म्हणतो की बरं मावशी, चिडू नका बरं तुम्ही. तुमचं नाही, माझं नाही, तुम्हाला सगळं सांगतो मी. आज नैनाताईचं संगीत आहे आणि ते सुकन्या मावशीच्या घरीच आहे आणि तिकडं सगळेजण लई धमाल करणारे. रोहिणी म्हणते की अरे देवा, संगीत म्हणजे नाचणं गाणी असं करणार हाय वय. रॉकेट म्हणतो की नाही ना, आता माझा पाय मी मोडून ठेवलाय, मी कसं नाचणार. रोहिणी म्हणते की आता तुझं कोणी विचारलं तुला, मला बाकीच्यांचं सांग. तेव्हा रॉकेट म्हणतो की हो, बाकीचे सगळे नाचणार आहेत. कलाताई सगळ्यांचा डान्स बसवतीये, मग मावशी पण नाचणार आहे, नैनाताई पण नाचणार आहे. रोहिणी म्हणते की आता नैनीचं लग्न म्हटल्यावर आपली कलाच नाही नाचणार, तर असं कसं. रॉकेट म्हणतो की अवं, कलाताईच्या डान्स शिवाय काय हा प्रोग्राम पूर्ण होऊ शकतो काय. आता तर लई मज्जा येणार आहे, तुम्ही या बरं का. आणि तुम्ही जर आता आलात ना की तुमचा सुद्धा डान्स बसवेल कलाताई. पण मला सांगा तुमचं नाव काय आहे बरं. तर आता रोहिणी लगेच फोन कट करून टाकते. रोहिणी आता मनात विचार करू लागते की खरी मज्जा तर आता येणार आहे, कारण संगीत जर असेल आणि कला जर नाचणार असेल आणि तिथे जर अद्वैत नसेल तर काय मज्जा. तिला तिथे नाचताना बघून माझ्या अपमानाचा बदला आज पूर्ण होईल. आणि तसंही लग्न होईपर्यंत खरे मंडळी कला ही त्यांचीच मुलगी आहे हे काय कबूल करणार नाहीये. आणि मग काय, लग्नही होईल आणि माझा हेतू साध्य देखील होईल. तर इकडे कला ही नैना आणि काजूचा डान्स बसवत असते. नैना आणि काजूचे लुटूपुटूचे भांडणं चालूच असतात. कला म्हणते की आवरा, तुमचं जर आवरलं असेल तर मला आईचा आणि मावशीचा देखील डान्स बसवायचा आहे. मी एक काम करते, आता मावशीच्या जागेवर डान्स करते आणि मग मावशीला व्हिडिओ काढून पाठवते, तिचा ती घरी करेल प्रॅक्टिस. कला आता बाबांना सांगते की बाबा, तुमचा आणि आईचा देखील डान्स आहे संगीतामध्ये, त्यामुळे तुम्हाला करायचं आहे. बाबा म्हणतात की ए कले, आपल्याला डान्स वगैरे काही जमत नाही बरं का. कला म्हणते की अहो, नैनाताईचं लग्न आहे म्हटल्यावर तुमचा डान्स तर व्हायलाच पाहिजे.
काजू म्हणते की ओ बाबा, आम्ही तुम्हाला डान्स करताना कधीच नाही बघितलंय, हा आम्हाला बघायचंय. तर बाबा म्हणतात की ठीक आहे, मी करतो डान्स, परंतु माझी पार्टनर कुठे? काजू लगेचच संगीताला बोलावून आणते. कला संगीताला सांगते की आई, तुला आणि बाबांना नैनाताईच्या संगीतामध्ये डान्स करायचा आहे. संगीता म्हणते की काय, यांच्यासोबत? आम्ही दोघांनी कधीच एकमेकांसोबत डान्स केला नाहीये, फक्त आम्ही एकत्र संसार तेवढा केला. तेव्हा बाबा म्हणतात की हो, एकत्र संसार केला, परंतु एकत्र संसारामध्ये तिने मला खूप नाचवलंय बरं का. संगीता लगेच पदर खोचून तयार राहते. तेव्हा बाबा म्हणतात की अगं बाई, मस्करी केली तुझी मी. आणि संगीताला ते म्हणतात की आता पोरी एवढं म्हणताय तर करूयात की डान्स. तेव्हा संगीता खूप लाजत असते. काजू म्हणते की ए तायडे बघ, खरे बाई लाजल्या. ओ खरे बाई, आम्हाला पण तुमचा डान्स दाखवा ना. काजू म्हणते की अगं ताई, पण आई आणि बाबा कुठल्या गाण्यावर कपल डान्स करणार आहेत? तर संगीता विचारते की कपल डान्स म्हणजे? नैना म्हणते की अगं मम्मू, कपल डान्स म्हणजे नवऱ्या आणि बायकोने केलेला डान्स, आणि तेही एखाद्या रोमॅन्टिक गाण्यावर. थांब, तुला मी आणि काजू करून दाखवतो. आता नैना आणि काजू दोघीही कपल होतात आणि संगीताला डान्स करून दाखवत असतात. संगीता म्हणते की बापरे, हे असं आम्ही दोघांनी करायचं आणि तेही सगळ्यांसमोर, जावा तिकडं, असं म्हणून आता ती पळत पळत लाजत निघून जाते. मागे मात्र ह्या तिघीही खूप मोठमोठ्याने हसत असतात. तर इकडे सरोजने कोणाला तरी फोन केलेला असतो आणि म्हणत असते की संगीताची तयारी अगदी जोरदार झाली पाहिजे. संगीत जरी चांदेकरांकडे असलं तरी संगीत अगदी जोरदार व्हायला पाहिजे. रजनी येते आणि सरोजला म्हणते की बरं वहिनी, ते कोरिओग्राफर मंडळी आलेत बरं का, मी त्यांना अद्वैतच्या रूम मध्ये बसवलंय, चहा पाणी पण केलंय. आबा म्हणतात की अरे वा, संगीताची तर खूपच मस्त तयारी केली आहे. सरोज म्हणते की हो मग सोहम, अद्वैत आणि राहुल तिघही नाचणार आहेत. बरं आबा, कोरिओग्राफर आले, मी जरा त्यांच्याशी बोलून येते हा. तेवढ्यातच तिथे रोहिणी येते. रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, एक मिनिट हा, मी जरा भडकलेच. तेव्हा सरोज म्हणते की जराच. रोहिणी म्हणते की हो, जरा जास्तच भडकले. पण वहिनी, मी मान्य करते ना ग माझी चूक, मला राग आल्यावर माझं मलाच काही कळत नाही. विसरून जाणं हे सर्व आणि आपण एकत्र एन्जॉय करूयात ना संगीत. मला आपल्या अद्वैतच्या संगीत मध्ये खूप नाचायचंय. आबा म्हणतात की बरं ठीक आहे रोहिणी, आणि आता संगीत होणार आहे तर बघ, तुला काही मदत करायला जमतंय का? रोहिणी म्हणते की पण मला एक कळत नाही, आपण असं वेगवेगळे संगीत का सेलिब्रेट करतोय? आपण एकत्र करूयात ना, खूप मज्जा येईल. रजनी म्हणते की हो वहिनी, आपण करूयात का एकत्र संगीत? तेव्हा सरोज म्हणते की नाही, आपण आता सगळी तयारी केली आहे. रजनी म्हणते की मग आपण असं करूयात की आपण त्यांनाच इकडे बोलूयात. रोहिणी म्हणते की नाही नाही, असं कसं? आता ती नैना होणारी नवरी आहे, तिला डायरेक्ट माप ओलांडूनच घरी येऊ दे आपल्या. पण आपण सर्वजण जाऊ शकतो ना त्यांच्या घरी सेलिब्रेट करायला. आपण सर्वजण मिळून खूप छान सेलिब्रेट करूयात. डॅड, तुम्हाला काय वाटतंय? त्यावर आबा म्हणतात की हो. रोहिणी म्हणते त्यात पण मुद्दा आहे, आपण जाऊयात तिकडे आणि छान सेलिब्रेट करूयात. काय आहे, शेवटी दोन कुटुंब जर एकत्र आली तर मोकळेपणाही भेटेल. सरोज म्हणते की ठीक आहे, मग जाऊयात आपण, आणि आपण त्यांना कळूयात की आपण एवढी मंडळी जातोय म्हटल्यावर त्यांना पण पूर्वतयारी असली पाहिजे. रोहिणी म्हणते की अजिबात नाही हा, म्हणजे बघा ना, नैनाला सरप्राईज देण्याचा अद्वैतचा किती मोठा चान्स हुकेल नाहीतर, आणि अद्वैतला तिथे बघून नैनाच्या चेहऱ्यावर पण भलताच आनंद येईल. फक्त खरे मंडळींना काही सांगायचं नाही. तेव्हा अद्वैत येतो आणि म्हणतो की काय नाही सांगायचंय खरे मंडळींना. तेव्हा रोहिणी म्हणत असते की अरे, आम्ही विचार करत होतो की तुझ्या संगीताचा कार्यक्रम आपण खरे मंडळींच्या इथे करूया एकत्र, पण फक्त त्यांच्यासाठी ते सरप्राईज असेल, चालेल का तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो की ऑफकोर्स चालेल. रोहिणी म्हणते की आता अद्वैतला चालणार आहे ना, मग आपण संगीत तिकडेच करतोय आणि बाकीचे अरेंजमेंट मी करते. सरोज म्हणते की ठीक आहे चालेल, आपण आवरूयात. असं म्हणून आता सर्वजण तिथून निघून जातात. तर रोहिणी मनामध्ये म्हणत असते की सरोज वहिनी, सकाळी तू माझा अपमान केलास ना, आता आज मी तुझा आणि तुझ्या मुलाचा आनंद कसा कचरा करते ना, तर बघच. संगीता, कला, नैना, काजू आता सुकन्याच्या घरी आलेले असतात आणि सुकन्याने खूप सुंदर असं संगीतचं डेकोरेशन केलेलं असतं. ते बघून आता सर्वजण भारावून जातात. संगीता सुकन्याला म्हणत असते की खरंच किती छान डेकोरेशन केलेस तू, माझ्या नैनीला अगदी असंच आवडतं. तेव्हा नैना म्हणते की हो, खरंच खूप सुंदर डेकोरेशन आहे, थँक्यू सो मच अँड लव्ह यू. सुकन्या म्हणते की तुम्हा सर्वांना आवडला ना, मग झालं तर. काजू म्हणत असते की नैना दीदीच्या लग्नाची तर हवा आहे बाबा, एकदम सेलिब्रिटी सारखं लग्न होतं हिचं तर, एकदम ही नैनाताई पिक्चरची हिरोईनच वाटते. संगीता म्हणते की हो, ती पिक्चरची हिरोईन वाटते आणि तू कोण वाटतेस? पिक्चरचा गुंड. काय ग तुझा हा अवतार, आता पाहुणे मंडळी येतील असा अवतार घेऊन त्यांच्या समोर फिरणार आहेस तू? काजू म्हणते की मग त्यात काय झालं, स्टाईल आहे आपली ती. सुकन्या म्हणते की काजू, तुझ्या बहिणीचं लग्न आहे, अगदी टपोरी दिसतेस हा तू, आणि ह्या अवतारात तर तुला अजिबात ठेवणार नाही. कले, आपण हिचा मेक ओव्हरच करूया. मला म्हणते की मावशी, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस.
करायचा, आता ह्या गुंडाला काही सोडायचं नाही आपण, असं म्हणून आता सुकन्या मावशी एका साईडला आणि कला एका साईडला असं काजूला पकडतात आणि गपचूप मेकओव्हरसाठी नेतात. तर इकडे संगीताने आणि कलाने मिळून काजूचा खूप छान असा मेकओव्हर केलेला असतो. अगदी काजूला गुंडाच्या अवतारातून एका सुंदर मुलीच्या अवतारात अवतरित केलेलं असतं. काजू खूप सुंदर दिसत असते. काजू आधी पहिल्यांदा अशी कधीच दाखवलेली नाही आणि काजू जेव्हा तिचा फायनल लुक बघते तेव्हा ती आता कलावरच ओरडू लागते. तर इकडे अद्वैतला कुठला ड्रेस घालावा हेच समजत नसते. डिझायनर त्याच्यासाठी वेगवेगळे ड्रेस चूज करत असते, परंतु अद्वैत हा नको तो नको असं म्हणत असतो आणि तो सरोजला म्हणत असतो की अगं आई तू अशी का बसलीयस, मला जरा सजेस्ट कर ना मी काय घालू ते. आतापर्यंत मी माझ्यासाठी ड्रेस घालत असतो, परंतु आज मला नैनाला इम्प्रेस करायचंय. सरोज म्हणते की नैनामुळे एवढं कन्फ्युजन होतंय, तर प्रेमात पडलेली माणसं अरे सगळी चांगली दिसतात आणि तू मुळात आहेसच देख ना. मला खूप आनंद झालाय की माझी सून घरी येणार आहे. आता माझी सून तर एकदा घरात येऊ दे, मग बघ कशी माझी मान ताठ होते आणि तू काहीही घातलं तरी छानच दिसणार आहे. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कला संगीत मध्ये डान्स करत असते आणि तितक्यात अद्वैत तिथे येतो आणि कलाला डान्स करताना बघतो आणि विचारतो की काय चाललंय तुझं इथे आणि तू इथे कशी काय आली. आता ती खरेंना विचारत असते की हिचा काय संबंध आहे तुमच्याशी. तर आता आजूबाजूचे लोक म्हणतात की हे असे काय म्हणतात, बहीण आहे ना नैनाची. आता हे ऐकल्यावर अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.